मंडळी, सुरकीचा झालाय मेमरी लॉस, पण त्यातून होणार आहे मनोरंजन मात्र एकदम खास. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. वड काय जगताप, हा काय वाटतंय डॉक्टरांनी आपल्याला का बोलवलं असेल? साहेब, मागे आपण ऑपरेशन हाफ पॅन्ट कॅम्प सक्सेसफुल केलं होतं ना. हा मग हा मग आता आतमध्ये कुठेतरी डॉक्टर ऑपरेशन करताना अडकले असतील, म्हणून आपल्याला बोलवलं असेल सर. या मिशाच्या पिढ्या जरा मेंदूला मारा ना जरा. काय बोलताय तुमचं, तुम्हाला कळतंय? ते ऑपरेशन वेगळं, हे ऑपरेशन वेगळं. कोणाला विचारतो मी? डॉक्टर, डॉक्टर साहेब, खांडेकर साहेब. ऐका ऐका जरा जरा जगताप, साहेब, आपली सुरकी काय भावी वाहिनी. जगताप आधी कळू तरी द्या काय झालंय. ए सावत्या, काय काय झालं? सुरकीला काय झालं? सुरकी गेली? साहेब, सुरकी गेली नाही आहे. अरे मग काय झालंय सांगशील? सुरकी, मी तिला बोलवतोय का? सुरकी आहे. आलो आलो. काय या पोरी या. ही अशी काय करते? ही अशी काय करते? थोबाड फोडी नीट बोल. ही अशी काय करते? साहेब, साहेब, सुरकीची याददाश्त गेली आहे. म्हणजे म्हणजे तिला काय आठवत नाही आहे साहेब. तिची जगणी झाली आहे. काय झाली? गजनी जायलाय. कजनी जायली आहे साहेब. तिला कायच आठवत नाही आहे. ती यादाश गेलेली कमी आणि बेवडी जास्त वाटते. मैं कौन हूँ? मैं कहूँ? सुनो सुनो सुनो, तुम्हारा नाम सुर्की है, तुम्हारा मुहावरा का व्यवसाय है. पृथ्वी तल पे जो भारत नामक देश है, उस भारतीय देश की याच्या भारतीय खबरात म्हावरं कमन खबर बंद करा याचं. इकडे म्हणजे हिला आता काहीच आठवत नाहीये. नाही साहेब, कायच आठवत नाही आहे. सुरकीला काहीच आठवत नाहीये. कायच आठवत नाही आहे. बुरबुर बुरबुर बुरबुर. हा? बुरबुर बुरबुर बुरबुर. ए हे काय करते? बुरबुर बुरबुर बुरबुर. हे काय करते? तिला तहान लागली आहे ना साहेब, तर पाणी मागते. मग बुडबुड बुडबुड म्हणजे काय? पाण्याला काय बोलतात ते माहित नाही ना तिला, म्हणून ती बुरबुर बुरबुर करते. एवढी यादाश गेले की पाणी हा शब्द पण आठवत नाहीये नाही तुला? साहेब, कायच आठवत नाही. भावी बहिणी, हे घ्या. डुब 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 डुब. जगताप, हा कुठेतरी डुबडुब 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 मारा ना. डुबडुब तुम्ही बरे आहात ना? तुम्ही कशाला डुबडुब डुबडुब करताय? बाजूला वा. त्यांना कळावं. त्यांना कळावं म्हणून आलेत मोठे. म्हणजे हिला अजिबात काय नाटकं चालली आहेत मला कळेल सावत्या? साहेब, मच्छी मार्केट मध्ये मोठा राडा झाला साहेब. कोणीतरी सुरकीच्या डोक्यात बांबू टाकला. रक्तबंबाळ झाली होती सगळीकडे, असं रक्त रक्त. पुढचं काय आठवत नाही तिला साहेब. ही रक्तबंबाळ झाली होती. एवढा चापून चोपून मेकअप केलं, ही रक्तबंबाळ. रक्ताचा एक थेंब तरी दिसतोय. रक्त कुठे आहे? हे झालं त्याचं. हा? हे झालं बाष्पीभवन झालं. अरे तिला पाणी हा शब्द आठवत नाही, बाष्पीभवन बरोबर आठवतोय. हा? मी काय खोटा बोलतोय साहेब? असं करायला पाहिजे तर तुम्ही डॉक्टरांना विचारा. डॉक्टर, तूच डॉक्टर आहे ना? यस, आय एम डॉक्टर गोट्या कदम. गोट्या नावाचा डॉक्टर आहे?
इन्स्पेक्टर साहेब इकडे या, इकडे. तिच्या ज्या लेफ्ट सेरेब्लमला आहे ना इंजुरी झाली आणि त्याच्या पाठीमागे जो कोइफिशियंट ऑफ द लिनिया आहे त्याचा जो व्हेनेझुएला आणि अटलांटा जो काय 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 व्हेनेझुएला आणि अटलांटा ही देशांची नाव आहेत. डॉक्टर गोट्या कोण आहे? जगात फक्त तुम्ही आहात. मग मी सांगेन ना. तर त्याचा जो व्हेनेझुएला आणि अटलांटा आहे त्याच्या ज्या सेंटरमध्ये एक खोल आहे. त्याच्यामुळे तिची याददाश्त गेली आहे. म्हणजे हिला आता काहीच आठवत नाही. नाही पण मला सांगा या सगळ्यात मला का बोलवलं इथे? हो तिला काहीच आठवत नाहीये पण जे काय थोडंसं आठवतंय ते तुमच्याबद्दल आहे. तुम्ही तिची याददाश्त परत आणू शकता. अहो पण डॉक्टर हे तुमचं काम आहे ना, मी काय करू? मी तिच्या सोबत क्षण घालवलेत का ते तुम्ही घालवलेत ना. तुम्ही काय करा ज्या काही जुन्या गोष्टी आहेत ज्या जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या करा प्लीज. अहो डॉक्टर तसं नाही. या तुलतुलीत या लपालप या चपचपीत. हे काय चाललंय लपालप? मला पण हे कळत नाहीये हे काय आहे. या गचका या घर्या या बदल्या. थांबा ना हिला शांत बसवा. हे इन्स्पेक्टर साहेब थांबवायचं नाहीये उलट तिला बोलू द्या आणि तुम्ही मदत करा. अहो पण मी का मदत करू? आमचा काय संबंध? अरे असं काय बोलताय साहेब? माझी होणारी भावी वहिनी आहे ती. माय गॉड म्हणजे या तुमच्या होणाऱ्या मिसेस आहेत. ऐका ना, असं मी काय तुम्हाला करता? मग तर मदत केली पाहिजे. मी तुम्हाला 25 करोड देतो. यांचं भविष्य सगळं मिटवून टाका ना काहीतरी. डॉक्टर मला कसं तरी होत आहे. माझं डोकं दुखतंय. मला कायच आठवत नाही. मला कायच आठवत नाही डॉक्टर. हिला लांब घ्या, हिला लांब घ्या. या मुला काहीतरी कर मुला. मला कसं तरी होत. साहेब मला मुला बोलली. अरे मग मुलंच बोलली ना. एवढं काय? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बोला तिच्याशी. अहो मी काय बोलणार, ह्याच्यात माझा काही संबंधच नाहीये. तिच्या आठवणी जिवंत करा. Come on. बोला साहेब प्लीज बोला साहेब. मी बोल हा बोला सुरकी, मला ओळखलं? मी इन्स्पेक्टर खांडेकर. म्हणजे जान हे बघा, म्हणजे जान पहिचान आहे काय तुमच्याशी? काय मला काय हे सगळं खोटं वाटतंय मला. नाही असं कसं खोटं? बघा तिची काय अवस्था आहे बघा. आठवणी जिवंत करा. बोला तिच्याशी. सुरके, तू माझं वर्णन करायचीच, आठवतंय तुला? कशी करायची? साहेब सांगा ना. ते नाही सांगू शकत मी. ते असं नाही सांगा मला. असं नाही, सांगा मला. डॉक्टर मला त्रास होतोय. सांग तिला त्रास. साहेब, साहेब, बोला ना, सांग, please, सांग, please, please. सांगतो. हे जे तू लपालप बोलतेस ना, त्या असं धावताना माझ्या मांड्या होतात. बोला अजून बोला. लपालप. आणि ते तू नाही का बोलायचीस ते चोराच्या मागे पळताना इवलाच्या ढुंगीवरनं सरकणारी पॅन्ट ती हे वाईट आहे. हे माझ्या तोंडूत मी बोलायला लावतोय यार. तिला आठवतंय तिच्याकडे बघा. मला आठवतंय. डॉक्टर मला आठवतंय. मार्केटमध्ये चोर पळतोय आणि एक खाकी कलरचा गोला या लपालप पळतोय. या तुलतुलीत पोट हलतंय. मला सगळं आठवतंय. मला सगळं या ढुंगीवरनं पॅन्ट वर चाललंय. मला सगळं थोडं आठवतंय. मला थोडं आठवतंय. साहेब आठवतोय. बोला साहेब. बोलतो. सुरके, तू विशेष वर्णन करायचीस? माझी बोंबी बोंबी एवढी नाही ग. एवढी दाखवली एवढी. माझी बोंबी तू बोलायचीस. तुमची बोंबी म्हणजे जवळजवळ कानेरी गुंफा आहे. मला आठवलं. माझा पतिदेव. पतिदेव नाही. माझा नवरा. माझ्या अहो नाही मला सगळं आठवलं. सगळं आठवलं. हे काहीतरी वेगळं आठवलं तिला. साहेब तुमचं आणि सुरकीचं लग्न जाईल. अरे नाही ती उगाच काहीतरी बोलते. हे अहो नाही. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आमची मदत केली. अहो मी नाही. आता तुमच्या बायकोला घरी घेऊन जा. अहो, कुठली बायको? तिची काळजी घ्या. अहो भांडणं होत असतात. ऐका अहो. पण 1 आठवड्यानंतर चेकअप साठी अहो, माझ्याकडे पण ती नाहीये follow-up माझी. घ्यावा लागतो. अरे ती नाहीये माझी. त्याला मी ना तुम्हाला मांडले बांधून म्हणून देतो.
माझ्या गळ्यात आमच्यामुळे सुरकीची याददाश्त परत आली. खांडेकर भाऊजी, भाऊजी कुठला? अरे नाही आहे मी भाऊजी, तुम्ही माझ्या गळ्यात बांधताय तुम्ही. सर 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 अभिनंदन सर. अहो नाही चला जगताप. आपण दोघं घरी जाऊ. किती याला सांगितलं तुला? येलेवर बर्फ द्यायचं म्हणून माझा भावरा तिकडे खराब होतो. किती याला सांगितलं? हा? ये सुरकी, ये मावशी, तूने इकडे काय करतोय? तूने इकडे काय करतोय? अरे माझा बर्फ घ्यायला आले होते, यालाच नाही बर्फ घेऊन. अरे माझा मावरा तिकडे खराब होते, तिकडे बापूसला बसवलं होतं बघा. ये बघ तिकडे मावरा खराब होतोय, बापूसला बसवलाय, तो मारत बसलाय बेवरा तिकडं. अरे पण म्हणूनच मी आलो ना. हे बघ त्यांना ना मैं कौन हूँ? मैं कहूँ मैं ए गोट्या ये इकडे. तिच्या लेफ्ट सेरेब काय आपलं माहिती आहे तुम्हाला, आपला म्हणजे एकदम हे असतंय. तुमच्या आईला म्हणजे सगळे मूल इथं मला येडे बनवत होतात. आता मेला. डॉक्टर आहे ते. डॉक्टर आहे. वा वा एकदम रावस परफॉर्मन्स, मजा आली. आहा अशोक सर. परीक्षकांना पण येडं बनवलं तिनं तुम्हाला सांगतो. पण पोलिसांबद्दल काय बोलायचं तुम्हाला सांगतो. माझा अनुभव पोलिसांचा असा की एकदा कवी संमेलन झालं आणि तिथनं आम्ही थोडासा उशीर झाला. मग टॅक्सीतनं असे धारावीमधनं जात होतो आणि मी पुढच्या सीटवर बसलेला असा ड्रायव्हरच्या बाजूला, टॅक्सी ड्रायव्हरच्या. तर तिथं नाकाबंदी होती नेमकी, रात्री 11-12 वाजलेले. तर ते पिशवी होती माझ्या इथं समोर अशी ठेवलेली मांडीवर. त्यामुळे पिशवीत काय आहे म्हणून. तर मी म्हटलं कविता आहे, चला 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 पुढे. पण त्यांनी लगेच आम्हाला हाकलून दिलं. असं एक एक अनुभव तुम्हाला सांगतो. आमच्या एका मित्राबरोबर मी गेलो पोलीस स्टेशनला. त्याचंच काहीतरी काम होतं आणि माझ्याकडे पिशवी असते नेहमी. तर ती पिशवी मी टेबलावर ठेवली. ते साहेब हो नायगावकर म्हणजे पिशवी हातात धरा, आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागल्यात हल्ली. ते असे एक एक अनुभव येतात तुम्हाला सांगतो. पण छान, सुंदर. सई. एकदम डुब्बू 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 परफॉर्मन्स होता. अशी मेमरी गेलेली बाई मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली ना. मा अप्रतिम मॅडनेस होता. तुम्ही सगळे पण मस्त होतात. डॉक्टर गोट्या कदम, मला त्यांचा रोल वाढवून पाहिजे प्लीज. मजा आली. थँक्स.